मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उद्यापासून पुन्हा आमरण उपोषण करतायत। पाहुयात त्यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत। राज्यात पुन्हा एकदा मराठा आंदोलनाची राळ उठणार आहे। 8 तारखेपासून मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात करणार आहे। हे उपोषण आहे मराठा आरक्षणासाठी। खरं तर याआधी सुद्धा अनेक उपोषणं इथं आपण पाहिलेली आहेत। मराठा आरक्षणासाठी ती आंदोलन होती, ती उपोषण होती। त्यानंतर राज्य सरकारनं 10% मराठ्यांना आरक्षण दिलं। इतकंच नाही तर ओबीसी जातीची प्रमाणपत्र द्यायला सुद्धा सुरुवात केली। मात्र असं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालं नाही। ते अडलेले आहेत सगळे सोयरे या कायद्यावर आणि जोपर्यंत तो लागू होत नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आंदोलनातनं मागे हटणार नाही असा त्यांचा पवित्रा आहे। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहे। जरांगे पाटील साहेब, खूप खूप स्वागत तुमचं झी24 तासमध्ये। धन्यवाद। पुन्हा एकदा उपोषण, याआधी अनेक उपोषणं महाराष्ट्रानं पाहिली, त्यातनं काही साध्य झालं, काही साध्य तुमच्या मनासारखं झालं नाही। पुन्हा एकदा उपोषण, आता काय नक्की साध्य करायचं आहे जरांगे पाटलांना? नाही, मग उपोषणच त्यासाठी की समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अर्धवट न्याय नको। साध्य झाल्याशिवाय आंदोलनात उपयोग नाही। मला माहिती आहे आता हे आमरण उपोषण मी पुकारलंय, सरकार हल्ला घडून पुन्हा आणणार आहे हे मला माहिती आहे। मला त्याची चुणूक लक्षात आली, काय प्रकार सुरू आहे, काय प्रयोग सुरू आहेत। मी तयार आहे, मी बलिदान द्यायला मराठ्यांसाठी तयार आहे। पण मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात जे पाणी आरक्षणापायी येत आहे, त्यांनी केलेल्या कष्टाचं जे चीज होत नाही, त्यांना नोकरी मिळत नाही, उच्च शिक्षणही मिळत नाही, ते आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी मात्र नाही करत। एक बलिदान गेलं तरी चालतं, मी द्यायला तयार। तुमच्या आंदोलनाचं फलित 10% महाराष्ट्र सरकारनं तुम्हाला आंदोलन दिलं, म्हणजे आरक्षण दिलंय मराठा समाजाला। इतकंच नाही तर लाखांवर ओबीसी प्रमाणपत्र सुद्धा आता तुम्हाला मिळालेले आहेत। हे तुमच्या आंदोलनाचं फलितच आहे ना? कोणत्या मराठ्यांनी त्यांना 10% आरक्षण मागितलं? मराठ्यांची मागणी एक, त्यांना हे तरी वाटायला पाहिजे होतं की करोडोना मराठा समाज हा माता मावलेसह पहिल्यांदा रस्त्यावर आहे। आपल्या महिला रस्त्यावरती आहेत, काहीतरी मुलांचा आक्रोश असणार आहे म्हणूनच माता महिला जर रस्त्यावर आल्यात, एवढी जर डोकं वापरायची पद्धत सरकारकडे नसेल तर याला सरकार म्हणायचं कशावरून? जी आमची मागणीच नाही आहे, म्हणजे 10% मान्यच नाही। मान्य नाही, मागणीच नाही तर मान्याचा प्रश्नच नाही ना। आमच्या नोंदी जर ओबीसी आरक्षणात निघायला लागल्यात, आज 57 लाख नोंदी मिळाल्यात, तुम्हीच सांगताय। होय, त्याचा अंदाजे आकडा तुम्हीच धरलाय की 2 करोड मराठा आरक्षणात आत्तापर्यंत गेलाय। मग मराठा आणि कुणबी एक हे, याच्यासाठी आधार पाहिजे काय तुम्हाला? आणखी तुमचं आंदोलन जसं जसं मोठं होत गेलं तसं जसं जातीय सलोखा, एक तेढ निर्माण होत गेली, एक वाद निर्माण होत गेलाय। कसं बघता तुम्ही या आरोपाकडे? कारण तुम्ही 2 समाजांमध्ये तेढ निर्माण सरळ सरळ केली अशा पद्धतीचं तुम्हाला सांगण्याचं ते तुमच्यावर आरोप होतोय। जातीवाद करणाऱ्याचे संस्कार येतात, त्यांना मी काय करू? ते जातीवाद करायला मी काय करू? जातीवाद मराठ्यांनी कुठं केला मला दाखवा। शांततेत आंदोलन इथं सुरू झालं, आमच्या आया बहिणीचे डोके तुम्ही फोडले, गोळ्या घातल्या, जातीवाद आम्ही केला का? आम्ही शांततेत अंतरवालीत बसलो, राज्यभर सभा घ्यायला कोणी सुरुवात केली? त्यांनी केली, तो जातीवाद नाही दिसला का? ते जाऊ द्या, मी आलो जातीवादी असं म्हणणं आहे तुमचं। माधव पॅटर्न कोणी आणला? मी आणला का? 20 वर्षापूर्वी क्रांती मोर्चे मराठ्यांचे निघाले शांततेत, प्रतिमोर्चे कोणी काढले? त्यावेळेस नाही जातीवाद दिसला? तुम्ही प्रत्येक वर्षी एक मुठीनं मतदान करता, एक जीवानं तुमच्या आपण आपल्या जातीच्या उमेदवाराला, त्याच्यात नाही तुम्हाला जातीवाद दिसत। आम्ही एवढ्याच वेळेस एक झालो आणि कोणाला तरी केलंय, काय पोटतो कधी गरज आहे तुम्हाला? तुम्ही केलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवादी म्हणलो का? आम्ही एक झालो की जातीवादी, आणि तुम्ही एक झाले की जातीवादी नाही। पण बीडमध्ये आपल्याला याचे पडसाद सुद्धा पाहायला मिळाले। 2 गट समोरासमोर भिडले, कित्येक ठिकाणी मारहाणीच्या, दगडफेकीच्याही घटना घडल्या। त्याला आम्ही काय करावं? कुणी हाणलं? तुम्हीच हाणणार, जातीवाद तुम्हीच करणार, मराठी एक आले पोट तुमचेच दुखणार। कोणता जातीवाद केला? 150 मराठ्यांचे नेते व्यासपीठावर, त्यांच्या त्याला जातीवाद म्हणते का? काय डोकं लावते तुझं फालतू? 150 मराठे, बाजार समितीच्या सभापतीपासून जी पंचायत समितीच्या मेंबर पासून 6-7 आमदार, 3 खासदार व्यासपीठावर मराठ्याचे, त्यांना बसायला जागा नाही, खाली ढकलून दिले तरी वर जाऊन बसत होते। इतके मराठी, त्याला जातीवाद म्हणता का?
मराठीचे नेते तुमच्या व्यासपीठावर तुम्ही जातीवाद कसं काय म्हणू शकता? एक जरांगे पॅटर्न निवडणुकीचा उदयास आला. हा जरांगे पॅटर्न, जरांगे फॅक्टर, यामुळे अनेकांना पराभवाला सामोरं जावं लागलं. जरांगे पाटलांनी कुणाला पाठिंबा दिला नाही, मात्र सुप्तपणे काम केलं आणि त्याचे उत्तर किंवा मी म्हणतोय त्याचं फलित आपल्याला दिसलं. हे मान्य नाही तुम्हाला? मराठ्यांनी नाही जातीवाद केला कुठं, आणि योग्य उमेदवार निवडला का नाही याचं उत्तर मी नाही देऊ शकत. शेवटी जनतेला वाटलं ना, मग जनताच मोठी असेल ना, त्यांनी निवडला म्हणजे तो योग्यच असेल. ज्या समाजाच्या खांद्यावरती जबाबदारी होती, ते मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. गोरगरिबाला किंमत नाही, मराठ्यांना गृहीत धरलं जात नाही, किंमत आली पाहिजे. कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा, पण मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे. इथून पाठीमागं म्हणलं जायचं आम्हाला त्यांची गरज आहे, मराठ्याची तुमची गरज नाही, ते मात्र मोडून काढा. 2-3 गोष्टी माझ्या मराठ्यांनी केल्या. एकजूट झाला, सभेचं रूपांतर मतात होत नव्हतं ते केलं, आणि एक जीवानं मतदान केलं म्हणजे मताची भीती झाली. जरांगे फॅक्टर चालला. मराठ्यांना किंमत नव्हती ती आली. माझं ते स्वप्न होतं कधी केर कचऱ्यासारखी किंमत द्यायची सवय आणला, आणि त्याच मराठ्यांनी यांना मोठं केलेलं आहे, आणि त्यांनाच अशी किंमत द्यायची. यावेळी झटका दाखला, लेकराच्या बाजूने उभा राहिले, काय वाईट नाही केलं मराठ्यांनी. तुमचा रोष कायम आहे. आता बघा, 10 महिने झालं आंदोलन सुरू आहे आणि करोडो लोक आहेत. इथं 400, 200, 100, 50 असे वेगळा भाग होता. करोडोनं मराठा समाज रस्त्यावरती आहे, आणि 10 महिने झाले आंदोलन सुरू आहे. देशात इतकं आंदोलन शांततेत कोणचंच चाललं नसतं, हे तरी भान सरकारला पाहिजे. आणि जी मागणी केली ते देत नाहीत. आता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी अधिसूचना काढून 5 महिने झाले. याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा आहे तुम्हाला? 5 महिने झाले, थोडी थाडकी दिवस नाही झाले. आज ॲडमिशन होणार आहेत उद्या सुरू आमच्या पोरांचे 8-15 दिवसात. म्हणजे तुम्हाला याच्यात आमचं वाटोळं करायचं आहे, आणखी असून द्यायचं नाही. म्हणजे ही कोणची पद्धत आहे? मी नाही थांबू शकत. मी माझ्या समाजाच्या बाजूला लढणार आहे. तुम्ही किती डाव टाकले? म्हणजे तुम्हाला फसवलं म्हणायचं? 100% ना. कोणी फसवलं? कोणी? मग आता सरकारच ना. कोणाचं नाव? तसा आजही रोष नाही, तुमचा उपमुख्यमंत्र्यांवर होता. आणखी नाही आमचा त्यांच्यावरती आणखीनही विश्वास की शिंदे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांना आमचं ठरल्याप्रमाणे आरक्षण द्यावं. आम्हाला बाकीच्या गोष्टीत पडायची गरज नाही, आम्हाला राजकारणात पण पडायचं. तुम्ही विनाकारण समाजावर माझ्या अन्याय करू नका. आणखीन तरी चाललेल्या काड्या जरा थांबा. लयच काड्या करायची सवय लागली तुम्हाला, जरा त्या थांबा थोड्या. तुम्ही माझ्या संग काड्या करू नका, कारण मी तुम्हाला हरू शकतो. मी तुम्हाला यश नाही येऊ द्या. कोण काड्या? अरे नमुने आहेत ना, यांना दमत निघत नाही. तुमचा रोष उपमुख्यमंत्र्यांवर आहे काय? त्यांना शत्रू नाही आहेत ते आमचे. ते सत्य देत. ते जर सत्यात नसलं तर आम्ही कायला बोलणार त्यांना? ते सत्य देत. पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आहे. रोष मुख्यमंत्र्यांवर नाही दिसला. ते चूक केली की सोडत नाही मी, त्यांना सुद्धा सोडेल नाही. उपमुख्यमंत्र्यांचं चुकलं, धोपाटलं बी, परत केसही केल्या, मागं घेतो म्हणले तर आता लाखाच्या पुढे आकडा गेलाय. मी सावध करायलोय तुम्हाला. तुम्ही नसन होणार तरी काड्याच करताय. मी तुम्हाला बार सांगतो, तुम्ही काड्या करू नका. आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न करू नका. आणि आता तर फडणवीस साहेब सांगतो, तुम्ही त्यांना हातात पडूच नका. आता तर आंदोलन मोडायच्या आणि हल्ला घडवण्याच्या भानगडीत पडूच नका. तुमच्या आयुष्यातला तुमच्या सगळ्यात मोठा पश्चातापाचा दिवस तुमच्यासाठी उगल. तुम्ही त्या भानगडीत पडूच नका. तुम्ही गोडी गुलाबीने आंदोलन हाताळा आणि काड्या करायला जरा बंद करा. तुम्ही जर काड्या केल्या ना, धडा शिकवला अशी एक चर्चा आहे त्यांना. आता त्यांनी ठरवा, पण काड्या बंद करावं जरा. काड्या जर बंद केल्या ना, मी असा खोटा ठोकीन. सोल बांधून ट्रॅक्टरने जरी वाढला तुम्ही तरी तुम्हाला निघणार नाही. माझ्या नादी लागू नका तुम्ही. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक, मी वाटलो माझ्या समाजाचं नाही होऊन. कारण तुमच्या उद्याच्या आंदोलनाला सुद्धा पोलिसांनीच परवानगी नाकारलेली आहे. पुन्हा एकदा नाही, आता देवेंद्र फडणवीस साहेब शेवटी काय, कायदा फक्त जनतेसाठीची. जनतेने मात्र कायदा पाळायचा, त्यांनी पाळायचा नाही. त्यांना जसा उधळायचा तसा त्यांनी उधळायचा. हे मी बार खपून घ्यायला मोकळा नाही. मी 4 तारखेला सन्मान केला होता कायद्याचा, आचारसंहितेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेचा सन्मान करणं माझी जबाबदारी होती, ती मी केलेलं आहे. तुम्ही बार तुम्ही गैरवापर करणार ना, आम्हाला सांगणार तुम्ही कायदा पाळत नाही, ते मान्यच नाही मला. मी 8 तारखेला बसणारच आणि 10 वाजता बसणार आहे. तुम्हाला ज्याला यायचं त्यांनी या, गोळ्या घाला, हल्ला करा, मी तयार आहे. मी नाही उठत. तुम्ही भूमिकेवर ठाम आहात. उठतच नाही तर बाकीचं काय? तुम्ही असं गैरवापर करणार तर मी कसा मान्य करणार? माझ्या मराठ्यांच्या पोरांचे मुर्दे पडायला लागलेत. आमच्या आई भाण्याच्या कंपाळाचं कुंकू पुसले, आत्महत्या केल्यात पोरांनी. करोडोनं पोरं आज सुशिक्षित बेकार म्हणून पडले. आमच्या आईबापाने यासाठी पोरं शिकून स्वप्न बघितलेलं नाही आहेत. मी मरायला तयार आहे, येऊ दे त्यांचं कोण यायचं, मी तयार आहे. मी नाही हटणार. तुम्ही कायद्याचा गैरवापर कसा करू शकता? कारण मी आत्ता अंतरवाली सराटीत आलो. मला स्वागताला म्हणजे SRPFची एक तुकडी बाहेर उभी आहे, पोलिसांचा एक मोठा फौजफाटा आहे. म्हणजे जवळपास 50-100 वर पोलीस इथपर्यंत पोहोचलेले आहेत.
ते फडणवीस साहेबाचा प्रसाद असतो प्रत्येकासाठी. अच्छा. त्यांनी ते ठरवून केलेलं आहे. मी म्हणन ते कर, नाही तर आम्ही हानीत असतो. ते त्यांचं ठरवून आहे. त्याच्यामुळे आम्ही भेट नसतो. हां, तुम्ही हानीत असता तर आम्ही बी भेट नसतो. आम्ही बसत असतो. पण चूक करू नका, मी सावध करतो तुम्हाला. त्या भानगडीत तुम्ही आता पडू नका. तुमचे तहसीलदार आमच्याकडे आलेत, त्यांनी सांगितलं निवेदन द्या, आम्ही दिलंय. याचा अर्थ तुम्ही डाव घडून आणला होता वाटतं सरकारनं, की निवेदन घ्यायचं आणि परवानगी ना करायची, आंदोलन मोडून काढायचं आणि यांचा रक्तपात पुन्हा करायचा, यांच्यावरती प्राणघातक हल्ला करायचा, यांना गोळ्या घालायचे. ह्यो तुमचा 100% डाव आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला याच्यात मी यश येऊन देणार नाही म्हणजे नाही. जीवाला धोका आणि वाटतोय शिंदे साहेब तुम्हाला सुद्धा याच्यात मी यश येऊ देणार नाही. आणि धोक्या फाक्याला मी भेट नाही, कारण मी माझं पूर्ण आयुष्य समाजाला अर्पण केलंय. त्यामुळे भेट पेत नाही. मी भेट असतो तुम्हाला इथं दिसलोच नसतो. नाही, पण तुम्ही म्हणताय तुम्हाला संपवायचा डाव आहे हा सगळा. हा, मग आता शेवटी गृहमंत्री कायदा त्यांच्या पद्धतीने चालवणार आहेत, मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने दोघं चालवणार आहेत. त्याच्यामुळे धोका असणारच आहे. आणि मी धोक्याला फाक्याला कुठे भेटोय हो? मी भेट नाही. माझं मराठा समाजाला मात्र आव्हान आहे. मी उद्या बसणार आहे. मी कायद्याचा सन्मान केलेला. 4 तारखेला मी आचारसंहिता होती, कायद्याचा सन्मान केलेला आहे. त्यावेळी DSP साहेबांनी सुद्धा त्याचं कौतुक केलं होतं की तुम्ही सन्मान केलाय. तहसीलदारही म्हणले तुम्ही सन्मान केलाय, आता परवानगी रोखण्याचं काहीच कारण नाही. यांनी जर मला जेलला उचलून नेलं इथून, तर मी जेलमध्ये उपोषण करणार आहे. आजच